बाळंबजी, हो, सुभद्रा वहिनीस मागते ते पैसे देऊन टाका आणि गरज लागली तर मागावयास संकोच करू नकोस असे सांगा तीस. शिवाय आम्ही देतोय असे सांगू नका. तुम्ही स्वतःच्या मनाने देत आहात असे सांगा, म्हणजे घेताना दडपण येणार नाही. आले लक्षात. बोलेन मी. काय आमचा विठोबा परागंदा झाल्यापासून बिचारी संसाराचा गाडा एकटीच रेटते आहे. नवरा नसल्यामुळे आयुष्य कंठणे किती कठीण असते हे तिचे तीच जाणू. आमचा विठोबा सुद्धा कुठे निघून गेला कोणास ठाऊक. जिवंत आहे की नाही हेही माहित नाही. शिवाय त्याने जर आमच्या माधवास असो तेव्हा सुभद्रा वहिनीस तिचे लेकरास सांभाळणे, त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे, यात शंकाच नाही. हो, खरेच. पण भाऊसाहेब, स्वभावास औषध नाही हेही तितकेच खरे. सुभद्रा वहिनींच्या स्वभावामुळे मुलगा आणि सून दोघेही अगदी कर्तव्य शून्य झाले आहेत. अशाने भविष्यात कठीण जाईल. भाऊसाहेब, लाडू आणले. असू देत. बरे, दूध ऊन हवे आहे की अलीकडे आपण घेतात तसेच थंड आणू? थंडच आण. बरे, आणते. बरं दुर्गे, एवढी घाई कशासाठी? नाही, तसे नाही भाऊसाहेब. स्वयंपाकाची तयारी करायची आहे ना. दादाने सांगितले आहे आज खास बेत करायचा आहे. खास बेत? कोणी विशेष येणार आहे की काय? भाऊसाहेब, दादाचे मित्र आणि त्यांची पत्नी जेवायास येणार आहेत. मित्र आणि पत्नी कोण हो? बाळंबजी. हो, मगाशी माधव दुर्गेश सांगत होता तेव्हा मी तिथेच होतो. विष्णू शास्त्री पंडित माधवाचे मित्र आहेत ते. विष्णू शास्त्री हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते. हो, तेच. एका विधवेशी पुनर्विवाह केला म्हणून त्यांचे नाव चोहीकडे दुमदुमते सध्या. म्हणजे माधवाने विधवेशी विवाह करणाऱ्या त्या विष्णू शास्त्र्यास घरी भोजनाचे निमंत्रण दिले आहे आणि हे बाळंबजी तुम्ही त्याच वेळेस आम्हाला सांगावयास हवे होते. म्हणजे या विधवेशी विवाह करून त्या विष्णू शास्त्राने धर्म बुडवला आणि माधवाने त्याच घरामध्ये जेवायचे निमंत्रण देऊन आमचा धर्म बुडवायला निघालाय. नाही, हे कदापि होऊ देणार नाही आम्ही. बस, आता आमचा संयम संपला. आमचा संयम संपला.